कडाक्याचा उन्हाळा सुरू झालेला आहे, तर पुदिन्याचे वेगवेगळे प्रकार हे आपण बनवायलाच हवे। तर आज आपण पुदिना आणि दही वापरून चटकदार अशी चटणी बनवलेली आहे। ही चटणी तोंडी लावायलाही घेऊ शकता किंवा पराठ्यांबरोबरही खूप छान लागते किंवा सँडविचेसमध्येही ही चटणी तुम्ही वापरू शकता। चला मग तर पाहूयात ही झटपट होणारी आणि चविष्ट, पौष्टिक आणि शरीराला थंडक देणारी चटणी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। चटणी बनवायला अगदी सोपी आहे, झटपट चटणी तयार होते आणि खायलाही ती तितकीच चविष्ट लागते। चला मग तर रेसिपी बनवायला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर मिक्सी जारमध्ये आपण लसणाच्या 1-2 पाकळ्या घेतलेल्या आहेत। अद्रकचे 1-2 तुकडे घालूयात। 2 हिरवी मिरची घालायची आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। पुदिना निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। चिमूटभर जिरे घालायचे आहे। अर्धा चमचा हिंग घालूयात। कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी दही घेतलेला आहे। दहीमध्ये मीठ आणि साखर घालायची आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। दही चटणी वाटून घेताना मिक्सी जारमध्ये जर वाटून घेतलं तर त्याचं अगदी पाणी होईल आणि ते तितकंसं छान लागणार नाही। त्यामुळे दही आपण फेटून घ्यायचं आहे आणि नंतर तयार केलेली चटणी त्यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घेऊ। चटणीला फोडणी द्यायची ही बिलकुल गरज नाही आहे। ही चटणी अशीच खूप छान लागते। तर तुम्हीही अशा प्रकारे चविष्ट चटणी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।